सर, करिअर डिस्कव्हरी समिट 2026 ची आपली ऑलमोस्ट बऱ्यापैकी तयारी कंप्लीट झाली आहे. हो. पण 2-3 कन्फ्युजन लोकांच्या डोक्यामध्ये आहे. Okay. ते मला वाटतं की तुम्ही क्लिअर करावे. चालेल. सगळ्यात पहिलं की करिअर डिस्कव्हरी समिट 2026 मध्ये कोणी आलं पाहिजे? मला असं वाटतं की 8वी पासून 12वी पर्यंत किंवा येऊन तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय आणि करिअर संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काही संभ्रम असतील किंवा पालकांच्या मनात पण आपल्या पाल्याच्या करिअर संदर्भात जर काही त्यांना प्रश्न असतील, तर त्यांच्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम असेल. आणि माझी थोडीशी मला तर असं वाटतं की विनंती अशी राहील की विद्यार्थी आणि पालकांनी एकत्रितपणे यावं, जेणेकरून त्यांच्या मनामधले सगळे डाऊट्स नक्कीच क्लिअर करायला हा कार्यक्रम मदत करेल. बेस्ट. दुसरा हा प्रश्न होता की गेस्ट सगळे मोठे दिसत आहेत आणि त्याचं कामही खूप मोठं दिसतंय, तर लोकांना असं वाटतं की हा कार्यक्रम पेड आहे. आता हा हो. कार्यक्रम पेड आहे का फ्री आहे? नाही. हा कार्यक्रम पूर्णपणे सगळ्यांसाठी मोफत असणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनला काही फी नाहीये किंवा इथे आल्यानंतर पण तुम्हाला काही फी नाहीये. पूर्णपणे मोफत कार्यक्रम आहे. पण याच्यावर आपण एक Google फॉर्मची एक लिंक तयार केलेली आहे रजिस्ट्रेशनची. ते रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. जेणेकरून जर गर्दी वाढलीच तर ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना आपल्याला प्रायोरिटीने बसायला जागा उपलब्ध करून देता येईल. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा कार्यक्रम कुठं आणि कधी आहे? ओके. तर हा कार्यक्रम येत्या रविवारी 10 मे 2026 रोजी आपण जिथे आता उभं थांबलोय म्हणजे पुणे शहरातलं दायरी गाव आमचं धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान हे शैक्षणिक संकुल आहे. तुम्ही जर गुगल मॅपवर टाकलं धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान तर येऊन जाईल लोकेशन. इथे आहे आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत कार्यक्रम चालेल. कारण बरेच मान्यवर आहेत, त्यांना आपल्याला बोलण्याची संधी द्यायची आणि ज्यावेळी हा कार्यक्रम चालू होईल अगदी मन मोकळ्या दिलखुलास गप्पा सगळ्यांच्या होणार आहेत. चांगलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होणार आहे आणि विद्यार्थी आणि पालक ज्यावेळी इथून बाहेर पडतील त्यावेळी नक्कीच एक वेगळी दिशा, एक वेगळा विचार घेऊन तिथून बाहेर पडतील एवढी आम्हाला नक्की खात्री आहे.